तुम्ही ढोल वादन करता आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नागरिक आहात तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच ढोल वादन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमची कला सर्वांना दाखवू शकता। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ही स्पर्धा दापोली शहरातल्या गाडीतळ इथल्या मैदानात होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना दापोली शहर व दापोली तालुक्याचे आयोजित राजगर्जना भव्य दिव्य जिल्हास्तरीय ढोल ताशा ध्वज पथक स्पर्धाचे आयोजन केलेले आहे। या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा यात मोठा सिंहाचा वाटा आहे। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मराठमोळ्या संस्कृती जतन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। वाजवेल तो गाजवेल असं म्हणत नवनिर्माण सेनेनं ही स्पर्धा सर्वांसाठी खुली केली आहे। या स्पर्धेमध्ये महिला ढोल पथक आकर्षणाचा विषय ठरणार आहे। ढोल बरोबरच ताशा वाजवणाऱ्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाणार आहे। यासोबतच ध्वज स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे असं आयोजक सचिन गायकवाड यांनी सांगितलंय। या स्पर्धेमध्ये बक्षिसांची सुद्धा लयलूट असणार आहे। या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 10 ते 15 पथक या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि पहिले पारितोषिक आहे 22,222, दुसरं पारितोषिक आहे 11,111 रुपये, तिसरं पारितोषिक आहे 5,555 रुपये व तसेच चषक व ताशा स्पर्धेला एक आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे। तसंच ध्वज नाचवणाऱ्याला देखील एक आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे। या स्पर्धेमध्ये 10 ते 15 पथक सहभागी होण्याचा प्राथमिक अंदाज असला तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सचिन गायकवाड यांनी केलं आहे। जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची स्पर्धा कधी झाली नाही, त्यामुळे या स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम सर्व ढोल वादकांनी करायला हवं असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। 1 मेला संध्याकाळी 5 वाजता गाडीतळच्या मैदानावर यायला विसरू नका। दापोलीकरांनीच ही स्पर्धा यशस्वी करायची आहे असं आवाहन सुद्धा सचिन गायकवाड यांनी केलं आहे। शमशाद खान, माय कोकण, दापोली।